नमस्कार मंडळी, होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे. बघा, सर्वांची आवडती मॅगी आहे, जी 5 मिनिटांमध्ये बनवून तयार होते. आज ती आपण मॅगी बनवणार आहोत. बघा, पॅनमध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे 1 पळी. त्यामध्ये बघा थोडंसं यामध्ये मी जिरा घालून घेतलेला आहे. त्यानंतर बघा 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत. मध्यम आकाराचा 1 कांदा घेतलेला आहे आणि 1 टमाटर घेतलेला आहे. आता कांदा आणि टमाटर आपल्याला छान असं मऊ होईपर्यंत मस्त शिजवून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने मस्त असं. त्यानंतर बघा अर्धा वाटी मी ताजे वाटाणे घेतलेले आहेत. आता हे वाटाणे सुद्धा आपल्याला मस्त तेलावरती या परतून घ्यायचे आहेत आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. बघा, कांदा आणि टमाटर छान असे मऊ झालेले आहेत. बघा, अशा पद्धतीने मस्त मॅगी बनवली ना चवीला खूप छान लागते. एकदा तुम्ही नक्की बनवून पहा. आणि तुम्ही जर मुलांना आटा मॅगी जर दिली तर खूप छान. बघा, अशा पद्धतीने बघा मस्त कांदा टमाटर शिजवून तयार झालेले आहे. त्यामध्ये आता 2 ग्लास यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि पाण्याला छान मस्त उकळी आली की त्यानंतर आपण जी मॅगी घेतलेली आहे ती मॅगी आपण आता घालून घेऊया. बघा, आता 2 पॅकेट आहेत ते थोडेसे मी तोडून घेतलेले आहेत. बघा, दोन्ही पॅकेट आपल्याला घालून घ्यायचे आहे आणि जो मसाला आहे तो सुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, आता छान याला उकळी आलेली आहे आणि व्यवस्थित आता मिक्स करायचं आहे आपल्याला आणि झाकण ठेवून याला 5 ते 7 मिनिटं आपल्याला शिजायला द्यायचे आहे. बघा, 5 ते 7 मिनिटांनंतर बघा आपली मस्त अशी गरमागरम मॅगी बनवून तयार झालेली आहे. एखाद्या वेळेस स्वयंपाक करण्याचा कंटाळा आला तर अशा पद्धतीची मॅगी बनवून तुम्ही खाऊ शकता. बघा, मस्त अशी मॅगी बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटलेली आहे कमेंटद्वारे नक्की कळवा की रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे. बघा, मॅगी बनवून तयार झालेली आहे. आता आपण डिशमध्ये घेऊया. बघा, मॅगी बनवून झालेली आहे. बघा, गरमागरम आपली मॅगी बनवून तयार झालेली आहे. संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.